आजकाल सौंदर्याला जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व पूर्वीच्या काळी देखील होते. म्हणून आयुर्वेदामध्ये देखील बरेचसे असे लेप, बरेचशा अशा औषधी देखील सांगितल्या आहेत ज्या आपल्या चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी, सौंदर्य वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदानुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी, चेहऱ्याचा रंग कसा उजळवू शकतो याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजकाल आपण सर्वच आधुनिक ब्युटी प्रोडक्ट्सवर जगत आहोत. प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटतं आणि त्यासाठी कितीतरी हजारो, कितीतरी लाखो रुपयांचा खर्च होतो. परंतु आयुर्वेदामध्ये बरेचसे असे ब्युटी प्रोडक्ट्स आधीच सांगून ठेवले आहेत आणि भारतीय लोक त्याचा वापर देखील पूर्वीपासून करत आलो आहोत. जसे की दिवाळीच्या वेळेस अभ्यंग स्नान करणे, उपटन लावणे, परंतु आपण ते मर्यादित काळापर्यंतच करतो आणि ते जर आपण कंटिन्यू करत राहिलो तर त्याचा नक्कीच आपल्या सौंदर्यामध्ये भर देण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. आता आपण बघूयात की आपण स्टेप बाय स्टेप आपल्या स्किनची, त्वचेची काळजी कशी घ्यावी. आपल्या चेहऱ्याची त्वचा ही नितळ, सुंदर असावी असे सगळ्यांनाच वाटतं. तर त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स ह्या फॉलो कराव्या लागतात आणि ह्या काही काळापुरत्या नाही, तर त्वचेची काळजी घेणं हे आपलं निरंतर काम आहे. म्हणून हे जे रुटीन आहे ते तुम्ही दीर्घ काळापर्यंत करत राहिले तर त्यामुळे आपला चेहरा हा नेहमी तजेलदार तसेच नितळ दिसेल आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत होईल. त्यानंतर चेहऱ्यावरचे दाग देखील कमी व्हायला मदत होईल. तर सगळ्यात पहिलं म्हणजे क्लिन्झिंग, म्हणजे चेहरा कशाने धुवावा. तर आजकाल बरेचसे वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात, त्यामध्ये वेगवेगळे फेस वॉश, साबण असतात. परंतु वारंवार चेहऱ्याला साबण लावू नये. साबणमध्ये केमिकल्स असतात जे हार्श असतात. ते आपल्या चेहऱ्यातील, आपल्या त्वचेवरील नॅचरल ऑइल सक करून घेतात, नॅचरल ऑइल शोषून घेतात. त्यामुळे आपला चेहरा हा अधिक ड्राय होतो, त्यामुळे लवकर सुरकुत्या येण्याचे चान्सेस असतात. तर सगळ्यात पहिले चेहरा धुण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करावा. डायरेक्ट कच्च्या दुधाने आपण जर चेहरा क्लीन केला तर चेहरा अतिशय नितळ होतो. चेहऱ्याच्या रोमरंध्रांमध्ये गेलेले डर्ट, छोटे छोटे पार्टिकल्स बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही कच्च्या दुधाचा वापर ॲज अ क्लिन्झर म्हणून करू शकता. त्यानंतर तुम्ही कच्चे दूध आणि मध मिक्स करून त्याने सुद्धा चेहरा धुवू शकता, किंवा फक्त मधाने सुद्धा तुम्ही आपला चेहरा क्लीन करू शकता, किंवा ॲलोवेराने आपला चेहरा क्लीन करावा. तर अशा प्रकारे कच्चे दूध आणि मध एकत्र करून किंवा ॲलोवेरा या चारीपैकी एकाने चेहरा आपला क्लीन करून घ्यावा. त्यानंतर मसाज म्हणजे अभ्यंग. आयुर्वेदामध्ये अभ्यंगम नित्यम आचरेत असं सांगितलं आहे. रोज अभ्यंग केल्यामुळे आपल्या शरीरातील वातदोष कमी होतो. तसेच आपला दिवसभरात आलेला थकवा देखील कमी व्हायला मदत होते. जर आपल्याला थकवा आला तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. चेहरा निस्तेज दिसतो, सुरकुत्या येतात. म्हणून जर आपण रोज पूर्ण शरीराला अभ्यंग केलं तर त्याचा फायदा आपल्या चेहऱ्याला होतो. जर रोजच्या रोज पूर्ण शरीराला अभ्यंग करायला जमलं नाही तर कमीत कमी डोक्याला तेल लावणं, कानात तेल सोडणं, नाकात तेल सोडणं आणि तळपायाला तेल लावल्यामुळे त्याचा फरक हा आपल्या पूर्ण बॉडीवर होतो आणि आपल्या चेहऱ्यावर देखील होतो. त्यामुळे चेहरा तजेलदार दिसायला देखील मदत होते. अभ्यंग केल्यामुळे आपलं शरीराचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. चेहऱ्याला अभ्यंग केल्यामुळे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे चेहऱ्यामध्ये एक प्रकारचं तेज निर्माण होतं. तर अभ्यंग कशाने करावं, तर यासाठी तुम्ही तीळ तेलाचा वापर करू शकता. तीळ तेल उत्तम असं वात शमन करणारं आहे. जर आपला चेहरा काळवंटला असेल त्या ठिकाणी वातदोष वाढतो, म्हणून तीळ तेलाने मालिश केल्यामुळे वातदोष कमी होतो आणि चेहरा नितळ व्हायला मदत होते. दुसरं म्हणजे बदाम तेल. बदाम तेल सुद्धा चेहऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. चेहरा तजेलदार आणि नितळ व्हायला मदत होते. चेहऱ्याचा जो स्किन टोन आहे तो वाढण्यास देखील मदत होते. त्यानंतर कुमकुमादी तेल, केशरपासून बनवलेलं कुमकुमादी तेलाने तुम्ही चेहऱ्याची मालिश करू शकता. त्यामुळे सुद्धा चेहरा तजेलदार होतो. चेहऱ्यावरील काळे दाग, वांगाचे दाग कमी व्हायला मदत होते. त्यानंतर उद्वर्तन म्हणजे उपटन. जसं आपण दिवाळीच्या वेळेस चंदन, वाळा, तसेच हळद, बेसन पीठ हे मिक्स करून चेहऱ्याला घासतो. त्यानंतर उद्वर्तन म्हणजे एक प्रकारचं स्क्रबिंग. तर यामध्ये
तुम्ही चंदन पावडर, बेसन पावडर, हळदीची पावडर, त्यामध्ये गुलाबजल किंवा कच्चे दूध मिक्स करून त्याने आपला चेहरा क्लीन करावा, चेहऱ्याला त्याने मालिश करावी. जास्त जोराने न करता हळूवारपणे आपल्या चेहऱ्याची मालिश करावी. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती निघायला मदत होते, चेहरा तजेलदार व्हायला मदत होते आणि काळे डाग कमी व्हायला देखील मदत होते. त्यानंतरची स्टेप म्हणजे लेप लावणं. तर यामध्ये बरेचसे लेप आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. तर तुम्ही घरच्या घरी चंदनचा लेप लावू शकता. चंदन हे उत्तम असे पित्तशामक आहे, आपल्या शरीराला थंडावा देणार आहे. जर पित्त वाढल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळे काळे बारीक दाग, लालसर असे दाग आले असतील तर ते कमी व्हायला मदत होते. तसेच चेहऱ्याला एक प्रकारचा थंडावा मिळतो आणि त्वचा रोग कमी व्हायला देखील मदत होते. गुलाबजलामध्ये चंदन पावडर मिक्स करून त्याचा लेप तुम्ही लावू शकता. त्यानंतर हळद ही उत्तम अशी अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. पूर्वीपासून आपण हळदीचा लेप लावत आहोत. पी हळद आणि हो गोरी. तर ऍक्च्युली हळद ही गोरं करण्याचं काम करते, म्हणून तुम्ही हळदीचा लेप चेहऱ्याला लावू शकता. डायरेक्ट हळदीचा लेप न लावता तुम्ही चंदन पावडर मध्ये हळद पावडर थोडीशी मिक्स करून त्यामध्ये गुलाबजल टाकून ती चेहऱ्याला लावावी. त्यामुळे चेहऱ्याचा स्किन टोन चांगला व्हायला मदत होते. त्यानंतर ज्येष्ठ मधाचा वापर बऱ्याचशा ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये देखील केला जातो. जर तुम्ही बऱ्याचशा ब्युटी प्रोडक्ट्स मधले कंटेंट्स बघाल तर त्यामध्ये लिकोराइस एक्स्ट्रॅक्ट बघितलं असेल तर ते दुसरं तिसरं काही नसून हे ज्येष्ठ मध आहे. तर ज्येष्ठ मधाचा लेप तुम्ही गुलाबजलामध्ये मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावल्यावर आपल्या चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होते, तसेच स्किन टोन सुधारायला देखील मदत होते. त्यानंतर लिंबाचा पाला हा चेहऱ्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे. तुम्ही लिंबाचा पाला बारीक वाटून घ्यावा आणि त्याचा लेप आपल्या चेहऱ्याला लावावा. जर पिंपल्स असतील, काळे डाग असतील तर ते कमी व्हायला देखील मदत होते. या लिंबाच्या पेस्टमध्ये तुम्ही चुटकीभर हळद देखील ऍड करू शकता. त्यानंतरचा लेप म्हणजे अनंता म्हणजे सारिवा आणि मंजिष्ठा. सारिवा आणि मंजिष्ठा हे उत्तम असे रक्त प्रसारण करणारे द्रव्य सांगितले आहे आणि चेहऱ्यासाठी देखील ते अतिशय उत्तम आहे. वांगाचे दाग असो किंवा चेहऱ्यावरचा काळवंटपणा असो तो कमी व्हायला देखील मदत होते. तर अनंता म्हणजे सारिवा आणि मंजिष्ठाची पावडर तुम्ही गुलाबजल मध्ये मिक्स करून लावू शकता किंवा त्यामध्ये तूप, मध आणि गुलाबजल मिक्स करून ते लावल्यामुळे सुद्धा चेहरा नितळ व्हायला मदत होते. त्यानंतर मसूर. सर्वात आधी मसूर डाळ ही गरम तव्यावर थोड्या प्रमाणामध्ये भाजून घ्यावी. डाळ ही दुधामध्ये वाटून घ्यावी. त्यामध्ये तूप आणि मध मिक्स करून घ्यावं. हा लेप जर तुम्ही रोज चेहऱ्याला लावला तर तुमच्या स्किनचा टोन सुधारायला मदत होते. त्यानंतर केशर पासून बनवलेलं कुमकुमादी तेलाचा तुम्ही वापर करू शकता किंवा चंदन, मंजिष्ठा, हळद यामध्ये थोडेसे 1-2 तुम्ही केशरच्या काड्या टाकून त्या लेपमध्ये केशरचा यूज करून त्याचा लेप तुम्ही चेहऱ्याला करू शकता. त्यामुळे चेहरा तजेलदार व्हायला मदत होते, चेहरा मुलायम व्हायला मदत होते आणि चेहऱ्यावरचे दाग कमी व्हायला देखील मदत होते. चेहऱ्यावर बाहेरून कितीही काही लावलं तरी बऱ्याच वेळा फरक पडत नाही. अशा वेळी आभ्यंतर चिकित्सा, आपले सत्वगुण वाढवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर यासाठी रोज सकाळी तुम्ही 1 कपभर दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून ते हळदीचं दूध प्यावं किंवा 1 ग्लासभर पाण्यामध्ये तुळशी जल टाकून सुमारे 10 ते 20 ड्रॉप तुळशी जल टाकून ते पाणी प्यावं. तुळस आणि हळद हे दोन्ही अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे आपल्या ओव्हरऑल हेल्थवर, आपल्या ओव्हरऑल बॉडीवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे आपला चेहरा देखील तजेलदार व्हायला मदत होते. त्यानंतर रोज रात्री झोपायच्या आधी 1 कपभर कोमट पाण्यामध्ये 1 चमचाभर त्रिफळा चूर्ण टाकून प्यावं. त्यामुळे आपलं पोट साफ व्हायला मदत होते. दिवसभरामध्ये साचलेले जे टॉक्झिन्स असतात ते शरीराच्या बाहेर टाकायला मदत होते आणि बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे त्याचा फायदा, त्याचा रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर दिसतं. चेहरा हा तजेलदार दिसतो आणि रोजच्या रोज डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे त्याचा फायदा आपल्या पूर्ण आरोग्यावर देखील होतो. त्यानंतर रोज रात्री वेळेवर झोपणं देखील तेवढंच गरजेचं आहे. झोपेच्या वेळी आपली बॉडी ही हिलिंग प्रोसेस मध्ये असते. त्यामुळे दिवसभराचा थकवा कमी व्हायला मदत होते. आपले जे बॉडी ऑर्गन्स असतात ते आपले कार्य रात्रीच्या वेळीच देखील करतात. आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्याचे काम करतात.
बॉडी रिपेअरिंगचं काम करतात, म्हणून वेळेवर झोप घेणं देखील गरजेचं आहे. जर झोप येत नसेल तर तुम्ही अशा वेळी ब्राह्मीचा वास घ्यावा, लेव्हेंडर ऑइलचा वास घ्यावा. त्यामुळे आपला जो कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन आहे ते कमी व्हायला मदत होते आणि झोप चांगली लागायला मदत होते. यासाठी तुम्ही 1 ते 2 ड्रॉप लेव्हेंडर ऑइल हातावर चोळून घ्यावे आणि त्याचा वास घ्यावा किंवा एखादा ड्रॉप आपल्या पिलोवर टाकावा. त्यामुळे चांगली झोप यायला मदत होते. त्यानंतर आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा सांगितली आहे. रसायन म्हणजे आपण दीर्घकाळपर्यंत आपली जी आयु आहे ती चांगली ठेवू शकतो, म्हणजे वार्धक्य थांबवू शकतो, वार्धक्य थोडंसं लांबवू शकतो. तर यासाठी तुम्ही रोज आवळा पावडरचं चूर्ण सेवन करावं किंवा आवळ्याच्या काळामध्ये किंवा ज्या काळामध्ये आवळा ताजा ताजा मिळतो तेव्हा रोज 1 आवळा खावा. या व्यतिरिक्त आता सध्या पावसाळा आहे तर पुनर्नव्याची भाजी मिळते, तर रोज तुम्ही पुनर्नव्याची भाजी तुम्ही ह्या काळामध्ये खाऊ शकता. ते देखील पुनर्नवा म्हणजे नवीन नवीन सेल्स निर्मिती करायला मदत करते. म्हणून पावसाळ्याच्या काळामध्ये पुनर्नव्याची भाजी आवर्जून खावी. त्यानंतर गोक्षूर म्हणजे गोखरूची पावडर, ही देखील अतिशय उत्तम अशी रसायन काम करणारी आहे. तर रोज 1 चमचाभर गोक्षूर पावडर, गोखरूची पावडर तुम्ही याचा क्षीरपाक बनवून घेऊ शकता. क्षीरपाक म्हणजे 1 चमचा गोक्षूर पावडर, त्यामध्ये 1 कप दूध आणि 4 कप पाणी टाकावं आणि त्याला उकळून घ्यावं. 1 कप दूध शिल्लक राहील इथपर्यंत उकळून घ्यावं, आटून घ्यावं आणि तो जो काढा आहे तो गाळून प्यावा. त्यामुळे सुद्धा आपल्या जे चेहऱ्यावरच्या जर सुरकुत्या असतील किंवा इतर काही वार्धक्यजन्य प्रॉब्लेम असतील तर ते देखील कमी व्हायला मदत होते. अशाच प्रकारे अश्वगंधा क्षीरपाक बनवून तुम्ही तो रोज सकाळी जर घेतला तर त्याचा देखील पूर्ण बॉडीवर फायदा होतो. त्यानंतर शतावरी चूर्ण, जर तुमचं मेनोपॉजचं काळ असेल, त्यामुळे जर चेहऱ्यावर वांगाचे डाग यायला सुरुवात झाली असेल तर शतावरी पावडर सुद्धा अतिशय उत्तम काम करते. चेहरा चांगला व्हायला मदत होते, कारण की मेनोपॉजमुळे बरेचसे हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे चेहऱ्यावर वांगाचे डाग येतात आणि जी शतावरी आहे ती आपल्या हार्मोन्सला बॅलन्स करायला मदत करते आणि चेहऱ्यावर वांगाचे डाग येऊ देत नाही. आणि म्हणून तुम्ही जर 40च्या आसपास शतावरी पावडर जर खायला सुरुवात केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर माक्याचा स्वरस, चेहऱ्याच्या आरोग्यासाठी तसेच ओव्हरऑल अतिशय हेल्थसाठी उत्तम रोज सकाळी व्यायाम करणं लिव्हर देखील टॉनिक गरजेचं आहे. आहे. जर आपल्या मेन लिव्हरवरच अर्धा ते वर्क पाऊण झालं तास तर आपली वॉकिंग पूर्ण करू बॉडी शकता व्यवस्थित किंवा राहायला मदत होते. प्राणायाम, जर अनुलोम रोज विलोम, तुम्ही सकाळ सूर्यनमस्कार, संध्याकाळ अर्धा कप कपालभाती एवढ्या यासारखी प्रमाणामध्ये योगासने देखील माक्याचा करू स्वरस शकता. जर पिला तर त्याचा जर फायदा स्ट्रेस, तुम्हाला होईल टेन्शन आणि यामुळे त्याचा तुमचे फायदा हार्मोन फक्त चेंज झाले बॉडीला नाही असतील, तर चेहऱ्यावर PCOD झालं देखील असेल दिसून किंवा येईल. चेहरा मेनोपॉजचा तजेलदार काळ व्हायला असेल मदत तर होईल, अशा वेळी सुरकुत्या कमी व्हायला मेडिटेशनचा मदत समावेश होईल, देखील केस आपल्या काळे रोजच्या व्हायला मदत रुटीनमध्ये होईल, करावा. केसांची ग्रोथ त्यामुळे व्हायला देखील आपला मदत चेहरा होईल. कारण आणि की ओव्हरऑल भृंगराज आरोग्य याला सुधारण्यास मदत केशराज होते. देखील म्हटलं आहे. त्यानंतर काय टाळावं? रात्री जागरण करणं टाळावं, दिवसा झोपणं टाळावं, त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसतो. स्ट्रेस, टेन्शन घेणं टाळावं, त्याचा देखील डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या स्किनवर, आपल्या चेहऱ्यावर होतो. त्यानंतर आपल्या चेहऱ्याला डायरेक्ट लिंबू कधीही लावू नये. बरेच जण कोलगेट देखील चेहऱ्यावर लावतात, पिंपल्सच्या ठिकाणी कोलगेट लावतात, तसं देखील करू नये, ते देखील हानिकारक आहे. त्यानंतर आपल्या आहारातील साखरेचं प्रमाण कमी करावं. जर तुम्ही साखरेचं प्रमाण, साखर घेणं बंद केलं तर आपल्या चेहऱ्यावर जो पफीनेस आलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. कारण की तुम्ही साखरेचं इंटेक जेवढं जास्त राहील तेवढं वॉटर रिटेन्शन जास्त होतं, म्हणून आपला चेहरा हा जास्त पफी, फुगलेला दिसतो. म्हणून तुम्ही साखरेचं प्रमाण अगदी कमी केलं किंवा बंद केलं तर त्याचा फायदा तुमच्या चेहऱ्यावर देखील होईल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.